नमस्कार. मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शेजारच्याने किंवा कोणी आपला शेतामध्ये येण्या-जाण्याचा रस्ता रोखला असेल, अडथळा निर्माण केला असेल किंवा काही प्रॉब्लेम करत असेल तो आपल्या शेतामध्ये येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये, तर आपल्याजवळ कायदेशीर काय पर्याय आहेत, की आपण तो अडथळा थांबवूया किंवा तो अडथळा दूर करूया, याच्या संदर्भामध्ये काय कायदा आहे? तर ह्या प्रक्रियेबाबत आज आपण समजून घेणार आहोत. ओके. तुमचं शेत आहे, त्या शेतामध्ये येण्या-जाण्याचा रस्ता आहे. तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून तुम्ही त्या रस्त्याने येणं-जाणं करतात. पण तुमचा शेजारी किंवा इतर कोणी व्यक्ती काय करतात, अचानक मध्येच ते लोकं तुमचा जो येण्या-जाण्याचा रस्ता आहे, तो बंद करतात किंवा तुम्हाला त्या शेतामध्ये येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये काही अडथळा वगैरे निर्माण करतात. जे काय असेल ते अडथळा निर्माण करत असेल किंवा तुमचा रस्ता रोखला असेल शेतामध्ये येण्या-जाण्याचा, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याजवळ काय कायदेशीर पर्याय आहेत, तो अडथळा दूर करण्यासाठी. ओके. तर आपण याच्याच संदर्भामध्ये कायदा समजून घेऊया, की लवकरात लवकर तुम्हाला हा जो प्रॉब्लेम होतोय, तुमचा शेजारी किंवा इतर कोणी व्यक्ती तुमच्या शेतामध्ये येण्या-जाण्याचा रस्ता अडवतोय, अडथळा निर्माण करतोय. तर कायदा काय आहे याच्या संदर्भामध्ये आणि काय प्रोसेस आहे, की तुम्ही तो अडथळा दूर कराल. ओके. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आहे. मामलतदार कोर्ट ॲक्ट हा कायदा आहे. मामलतदार कोर्ट ॲक्ट. या कायद्याचं कलम 5, या कलम 5 प्रमाणे तुम्ही जे संबंधित तहसील कार्यालय असेल, ओके, तुम्ही जिथे राहता तिथलचं जे कोणतं संबंधित तहसील कार्यालय असेल, तर त्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारच्या कोर्टमध्ये तुम्ही याचिका दाखल करू शकता. आता ही जी याचिका आहे ना, ही मामलतदार कोर्ट ॲक्ट या कायद्यामधलं कलम 5 प्रमाणे तुम्हाला दाखल करायची याचिका. तर आता याचिका कशी दाखल करायची याची देखील प्रोसेस जी आहे ते मामलतदार कोर्ट ऍक्ट सेक्शन 5 मध्येच सांगितलेली आहे, कधी दाखल करायची किंवा काय याच्याबद्दल त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये. आता समजा ए आहे, एच्या मालकी हक्काची ती शेतजमीन वगैरे आहे आणि बी समजा हा त्याचा शेजारचा आहे. जो बी आहे तो एचा जो रस्ता आहे येण्या जाण्याचा त्याच्यामध्ये तो अडथळा निर्माण करतोय किंवा तो रस्ता रोखून धरतोय, शेतामध्ये येण्या जाण्यामध्ये येऊ देत नाहीये किंवा जे काय करतोय तो ज्या प्रकारचा कोणताही अडथळा निर्माण करत असेल, तर असं जर तो करत असेल तर तुम्ही मामलतदार कोर्ट ऍक्ट सेक्शन 5 प्रमाणे त्याच्या विरुद्ध तहसीलदारच्या कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकता. याचिका मग कशी दाखल करायची बघा, याचिका दाखल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये. ज्या दिवसापासून त्या व्यक्तीने अडथळा निर्माण केला किंवा तुमचा रस्ता येण्या जाण्याचा बंद केला, तर त्या दिवसापासून त्या तारखेपासून तुम्हाला 6 महिन्यामध्ये तहसीलदारच्या कोर्टामध्ये याचिका दाखल करायची. मग काय लिहायचं याचिकेमध्ये, तुमचं नाव असेल, जो कोणी व्यक्ती अडथळा निर्माण करतोय त्याच्या विरुद्ध ती याचिका दाखल केलेली असेल, त्या कायद्याचं नाव असेल आणि त्याच्यानंतर जी काही तुमची जमीन वगैरे आहे त्याची माहिती वगैरे असेल, कधीपासून तुम्ही तो रस्ता वगैरे वापरताय, कोणाच्या नावाचा आहे तो रस्ता किंवा काय, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला त्या याचिकेमध्ये द्यायची आहे. आणि जी कोणती तुमची जमीन आहे, रस्ता आहे, त्याच्या संदर्भात तुमच्याजवळ जे काही तुमच्या मालकी हक्काच्या संदर्भामध्ये कागदपत्र असतील, पुरावे असतील, ते सगळे कागदपत्र पुरावे तुम्हाला तुमच्या याचिकेमध्ये लावायचे आहेत. पण हे देखील एक समजून घ्या, महत्वाचं आहे खूप, की याचिका कधी दाखल करायची आहे तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये लिमिटेशन पिरियड दिलेला आहे त्याच्या कायद्यामध्ये मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये. ज्या तारखेपासून तुम्हाला समजा तिकडनं त्या जमिनीमधून बाहेर काढलं किंवा तुमचा रस्ता अडवला, बंद केला किंवा अडथळा निर्माण करताय, तर तेव्हापासून त्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला ही याचिका मामलतदार कोर्टामध्ये दाखल करायची, म्हणजेच तहसीलदारच्या कोर्टामध्ये दाखल करायची. तिथे याचिका तुम्ही दाखल केल्याच्या नंतर ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही याचिका दाखल केली त्याला सुद्धा नोटीस इश्यू होणार, त्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं जाणार. मग जे काही तुम्ही त्या कोर्टामध्ये तहसीलदार कोर्टामध्ये तुम्ही जे काही पुरावे वगैरे दाखवणार, मग त्या पुराव्यांचं अवलोकन करून जे तहसीलदार साहेब आहेत ते आदेश पारित करतील. ओके. तुम्ही समजा आता अर्जदार आहात, म्हणजे याचिका करता तुम्ही आहात. तर तुमच्या प्रेयर काय असतील, की जो तुमचा येण्या जाण्याचा रस्ता आहे तो मोकळा करून देण्यात यावा.
आणि जो व्यक्ती जे कोणी असतील ते जर तुमच्या रस्त्यामध्ये अडथळा करतात ना, तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध मनाई हुकूम, कायमस्वरूपी मनाई हुकूम असा आदेश पारित करण्यात यावा म्हणून ही देखील तुम्ही प्रेयर म्हणजे विनंती करू शकता. जेव्हा कधी आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो ना, तर तेव्हा आपल्याला कोर्टामध्ये विनंती करायची असते, की आपल्याला काय पाहिजे. जे आपण प्रेयर करतोय, विनंती करतोय ती एकदम स्पेसिफिक आणि स्पष्ट असली पाहिजे. तर आता जी ही केस आहे, की जो तो व्यक्ती अडथळा निर्माण करतोय तुम्हाला तुमच्या शेतामध्ये येण्या-जाण्याचा किंवा काही ब्लॉक वगैरे केला आहे तो रस्ता. तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या प्रेयर असतील साधारणतः ह्याच असतात, की तुमचा येण्या-जाण्याचा जो रस्ता आहे ना, तो मोकळा करून द्यावा. आणि दुसरी प्रेयर ही सुद्धा असते, की जे व्यक्ती तुमचा रस्ता अडवतात, अडथळा निर्माण वगैरे करतात, त्यांच्या विरुद्ध कायमस्वरूपी मनाई हुकूम आदेश पारित करावा. ही अशी देखील प्रेयर तुम्ही करू शकता त्या याचिकेमध्ये. कायमस्वरूपी मनाई हुकूम त्या व्यक्तीविरुद्ध का पारित करण्यात यावा, की परत त्याने तुमच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये अडथळा आणू नये, तुमचा येण्या-जाण्याचा रस्ता ब्लॉक वगैरे करू नये आणि त्याने तुमच्या रस्त्यामध्ये येऊ नये परत. म्हणून ही देखील परमनंट इंजंक्शनची प्रेयर तुम्ही करू शकता व इतर योग्य ती प्रेयर तुम्ही तुमच्या दाव्याप्रमाणे करू शकता. जो काही तुमचा रस्ता अडवला आहे त्याच्या संदर्भात जी योग्य तुमची विनंती असेल, की काय तुम्हाला त्या न्यायालयापासून पाहिजे, तर ती विनंती तुम्ही ह्या याचिकेमध्ये करू शकता. ओके. आता बघा, ही जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली ह्याच्यामध्ये अजून काही मायनर प्रोसेस वगैरे स्टेप्स वगैरे आहेत. पण ज्या काही बेसिक महत्त्वाच्या स्टेप्स होत्या ह्या केसमध्ये त्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्येच. ओके. पण तरी जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील ह्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. ओके. व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.